शाळेतून आल्याबरोबर फ्रेश व्हायचं, हातपाय तोंड धुवायचे. झालं लेक्चर चालू. मी ना शाळेतच बरी असते. बरं बस, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणते. उद्या तर मदर डे. काय गिफ्ट आणू? मावशीलाच विचारतो. हॅलो मावशी, घरी आहेस का तू? मी घरीच येत आहे थोड्या वेळात. ओ आई, मी मावशीकडून येते. ही पोरगी कुठं गेली? आताच तरी इथं होती. मावशी, काय म्हणत होती बहिणे? मला ना काम होतं त्याकडे एक. काय काम होतं तुले? उद्या मदर्स डे आहे ना, तर आईले काय गिफ्ट देऊ? पाय, त्या आईचं नाव काढलं आणि त्या आईचा फोन आला. हॅलो हॅलो, नेहा आली का तिथं? हो हो, ने आत्ताच आली माझ्याकडे. द्या बरं तिले. घे बाई, त्या आईचा फोन आला. काय म्हणता आता? अगं नेहा, मी तुझ्यासाठी चहा मांडला आणि तू कुठं गेली? काय होय, तुला समजत नाही काय? तुला विचारून तर आली होती मी मावशीच्या घरी जाते म्हणून, तरी तू 10 वेळा फोन करते इकडं. नुसतं मागच लागत राहतं सांगून आल्यावर. चल ठेवा तो फोन. काऊन? काय झालं? काऊन अशी बोलून राहिली तू आई सोबत? मावशी, ती नुसतं माझ्या मागच लागत राहते. आता मी काय लहान राहिली काय? असंही नाही की मी तिला सांगून नाही आली म्हणून. सांगून आल्यावर ते तशीच करते. माझ्या बरं वाईट समजते ना मला आता. तू लहान नाही राहिली आता, म्हणून तर त्या आईच्या जातीले काळजी आहे. पोरग असो का पोरगी असो, लेकरं किती मोठे झाले तर आईसाठी लहानच असते. बरोबर आहे तुझं, पण 10 वेळा फोन करायची काही गरज असते काय? तू लहान होती तेव्हा तुझ्या आईले एकच प्रश्न 10 वेळा विचारला असन ना, आणि तिनं न रागावता तुले 10 वेळा उत्तर दिलं असन. कधीच म्हटलं नसन का तू सारखे सारखे प्रश्न काय विचारतो म्हणून. तुझं बरोबर आहे मावशी. तू लहान होती तेव्हा तुले ठेस लागली होती तर तू आई किती रडे बाई ढसा ढसा, आणि तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत होते. हो मावशी, बरोबर आहे. मी जेव्हा लहानपणी पडली होती ना ठोकर लागून, तर हे बाई अजून पण ह्याची खून आहे. तर आई एवढं रक्त पाहून बेहोश पडली होती. मग बाबांना आमच्या दोघीला पण हॉस्पिटल नेलं होतं. जी आई चक्कर येऊन खाली पडते तिचं काळीज किती कोमल असन बेटा, आणि अशा आईला तू उड्डट बोलते तर तिचं काळीज किती दुखत असन. सॉरी मावशी, मी चुकली. उद्या मदर डे आहे म्हणून तू गिफ्ट घेत होती ना. मदर डे वर्षातून एकदा साजरा करायचा नसतो, तो दररोज जगायचा असतो. वर्षातला एक दिवस आईसाठी साजरा करून 364 दिवस असेच घालून चालत नाही, आणि तिला सर्व दिवसात प्रेम देऊन तिचा आशीर्वाद घेत राहायचा. चिडाचं नाही बेटा, समजलं? हो मावशी, समजलं आता.